नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं सारिकाज क्रिएशन्समध्ये। आज आपण एक खूपच हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे अंकुरलेल्या नाचणीचे चिले। हा पदार्थ केवळ पौष्टिकच नाही तर आरोग्यदायी आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूपच उपयुक्त आहे। तुम्हाला माहीत आहे का, नाचणी म्हणजेच रागी किंवा फिंगर मिलेट्स हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत आणि जर ते अंकुरलेले असतील तर त्याची पौष्टिकता अजूनच वाढते। तर चला पाहूयात रेसिपी। फ्रेंड्स, आदल्याच दिवशी मी हे नाचणी भिजत घातली होती आणि आता रात्री ती चाळणीत काढून अंकुर म्हणजे मोड येण्यासाठी ठेवून देणार आहे। बघा, हा आहे दुसरा दिवस। दुसऱ्या दिवशी दुपारी मोस्टली हे बघा छान असे ह्याला मोड आलेले आहेत किंवा अंकुरित झालेली आहे ही नाचणी। तर आता आपण ह्याचे चिले बनवायला घेणार आहोत। चला पाहूयात रेसिपी। मिक्सरच्या भांड्यात मी नाचणी जी अंकुरित झाली ती घेतली आहे। नंतर 2 चमचे मुगाची डाळ, ती पण भिजवलेली, 2-3 हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा टाकून छान असं हे बॅटर वाटून घेतलेलं आहे। इतपत ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। त्याच्यानंतर ह्याच्यात मी टाकणार आहे 2 मोठे चमचे चण्याचं पीठ, त्याच्यामुळे याला छान बाइंडिंग येते। आणि काही भाज्या ॲड करणार आहे। तुम्हाला जर डोसा करायचा असेल ना तर कुठल्याही भाज्या न घालता याचा डोसा तुम्ही डायरेक्ट तव्यावर बनवू शकता। माझ्याकडे गाजर, काकडी आणि कोथिंबीर होती, त्या मी टाकलेलं आहे छान किसून। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता आणि ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ। छान मिक्स करून घेऊयात आणि आता छान तवा आपला तापलेला आहे। सो आता मी त्याला तेलाने ग्रीस करून घेणार आहे। छान असं थोडंसंच तेल लावायचं आहे आणि छानपैकी हा जो चिला आहे तो आपण हा तव्यावर पसरवून घेणार आहोत। तुम्हाला जेवढ्या मोठ्या आकाराचा हवा आहे तेवढं बॅटर टाकून छान हा तव्यावर पसरवून घ्यायचा आहे आणि स्लो ते मीडियम फ्लेमवरती छान आपल्याला हा भाजू द्यायचा आहे एका बाजूने। हे बघा छान असा हा भाजलेला आहे एका बाजूने। आता मी ह्याला परतवून घेणार आहे। चिला असल्यामुळे थोडा हा सॉफ्टच असतो आणि भाज्या टाकल्यामुळे जसं उत्तप्पा बनतो त्याच प्रकारे हा चिला बनतो। हे बघा छान खरपूस दोन्ही बाजूनी भाजून तयार झालेला आहे आपला हा चिला। अंकुरल्यामुळे काय होतं ना फ्रेंड्स, त्यातील प्रोटीन्स, मिनरल्स आणि विटॅमिन्स जे असतात ते शरीरात सहज पचतात। ही जी अंकुरित केलेली नाचणी आहे ती पचनासाठी अतिशय उत्तम, वजन कमी करण्यासाठी उत्तम आणि शुगर लेवलसुद्धा कंट्रोलमध्ये राहते, इम्युनिटी वाढते ह्याच्यामुळे। तर मंडळी, अंकुरलेल्या नाचणीच्या चिल्याची रेसिपी तुम्हाला आवडली का? कमेंटमध्ये नक्की सांगा। खरंच ट्राय करून बघा, मुलांनासुद्धा खाऊ घाला, अतिशय पौष्टिक आहे ही रेसिपी। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सारिकाज क्रिएशन्सला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आरोग्यदायी जीवनशैलीकडे एक पाऊल पुढे टाकूयात। अंकुरलेल्या नाचणीचे चिले खा आणि वजन कमी करा। सो फ्रेंड्स, पुन्हा भेटूयात। बाय बाय आणि धन्यवाद।